नमस्कार मंडळी, मी आरती स्वागत करते आहे तुमचं आपल्या चॅनलवरती. त्याचं नाव आहे आरवी शनी मम्मा. तर मंडळी, संध्याकाळची वेळ झाली आहे, लाईट्स लागल्या तुम्हाला दिसत असतील आणि छान असा मस्त सूर्यास्त झालेला आहे. पण सूर्य आपल्या झाडाच्या मागे लपला आता, त्यामुळे पण असं मस्त गार वारा सुटला आता आणि छान वाटतंय. तसंच माझं घरातलं पण सगळं काम आवरून झालं आहे. इकडे बघा तुम्ही, घरातलं सगळं आवरून झालेलं आहे. इकडे आरविश. कुठे चाललो रे आपण? आ आज काय? बाप्पाचा बर्थडे. अच्छा, आज स्वामींचा बर्थडे. आरू, स्वामी महाराजांचा बर्थडे आहे. स्वामी महाराजांचा काय प्रकट दिन. प्रकट नाही बोल, प्रकट बोल बोल बोले प्रकट दिन. स्वामी समर्थ महाराज की जय. व्हेरी गुड. घरातलं पण माझं सगळं आवरून झालेलं आहे, एकदम नेटनेटकं, जिकडे तिकडे वस्तू जागेवरती, आणि छान वाटतं मला असं. आज आहे स्वामी प्रकट दिन आणि तुम्हा स्वामींचे आशीर्वाद नेहमी तुमच्या पाठीशी असावेत. हां, तर आज आम्ही चाललो आहोत इथे केंद्रामध्ये, म्हणजे स्वामी समर्थांचं मठ आहे इगतपुरीमध्ये, केंद्र आहे. तिकडे जाऊन स्वामींचं दर्शन घेऊन येतो, कारण लास्ट टाईम बड्डेच्या दिवशी पण मला दर्शन नव्हतं झालं. तर मग आज जाऊन दर्शन घेण्याचा मी विचार केलेला आहे. आता गर्दी किती असेल ते माहिती नाही, पण जाऊन पटकन दर्शन घेण्याचा विचार केलेला आहे. ॲक्च्युली दिवसभर मी आरामच केलेला, कारण माझी थोडी दगदग झाली होती, मेडिसिन्स पण चालू आहे, त्यामुळे ना मग असं मला थकवा आल्यासारखं होत होतं. कारण तुम्ही बघितलं लगातार गार्डन, नंतर मग गुढीपाडव्याची तयारी, आणि मग ते बी वगैरे आणण्यासाठी पण मी बाहेर गेले होते गार्डनमध्ये आपल्याला लावण्यासाठी. त्यामुळे माझी खूप जास्त दगदग झालेली आहे आणि मग मी आज पूर्ण दिवस आरामच केला. आत्ता मी 4-5 वाजता उठले आणि नंतर मग बाकी सगळं आवरलं. घरातलं सकाळी फक्त स्वयंपाक झाला होता, बाकी घरातलं आवरून मी जी झोपली होती ती झोपली. मग संध्याकाळचं सगळं आता आवरलं आहे आणि आता मी निघतो. इकडे आहे विशाल. आम्ही आता निघालोय स्वामी समर्थांच्या मठामध्ये जाण्यासाठी. हो ठीक आहे, चला मग तुम्हाला पण दाखवते. आता गर्दी किती माहिती नाही, पण आज दर्शन घ्यायचं म्हणजे घ्यायचंच. ठीक आहे, चला. वरून गाय आली, लगेच बोलतो बाबा मला उचलून घ्या, नाहीतर मला गाय मारेल. आले छान आहे, त्याला उचलून घ्यायचं ते महत्वाचं आहे. ही मारते विशाल, ही मारते, खरंच मारते ही. हे बघा तिचे शिंग बघा, डेंजर झोन. आलेलं आहे पाणी आणि मी निघाली घरातून, त्याच्यानंतर पाणी आलं. आता रस्त्याने चाललं तर समजतं की पाणी आलं आहे, पण आता काय करून निघाले. आता परत घरी जाऊन रिटर्न पाणी भरण्यापर्यंत खूप जास्त उशीर होऊन जाईल मला, ते समजत नाही. बघू, आणि पाणी पण कमी आहे घरामध्ये. उद्या जार घ्यावं लागेल मग आपल्याला. अरे पण मग काय फायदा. ठीक आहे, चला. कसं जार आहे ना, एक किती रुपयाला होतो? एक 40 रुपये ना. गाय येते, आलो उचलून जा. घाबरला लगेच. तर मंडळी, एक जार आहे ना 40 रुपयाला भेटतो आणि मग दिवस म्हणजे एक जार आम्हाला 2 दिवस पुरतोय आता तर. पण मग तेच, मग बाहेरून भरलं तर कसं जार पण असतो आणि ते पाणी पण असतं, मग काय एवढं कमतरता वाटत नाही. पण जर जार नाही मिळाला तर मग पाण्याची कमतरता वाटेल. काय हो, त्याला फोन करून द्या, म्हणजे तो घेऊनच येईल. हां चालेल, ठीक आहे, चला चला, जाऊ द्या. दर्शन महत्त्वाचं आहे मला. पाणी घेऊ आपण विकत, चला. हे आहे स्वामी समर्थांचं
केंद्र, बालसंस्कार केंद्र इगतपुरी म्हणून लिहिलेलं आहे बघा तुम्ही. दर्शन वगैरे झालं. खूप छान दर्शन झालं आणि खूप समाधान वाटतं मंदिरात आल्यावर. हो, आणि मठात आल्यानंतर एकदम शांतता वाटते आणि जे काय आपली इच्छा असते ते स्वामी पूर्णच करतात. हो, ते तर आहेच. आणि जसं आम्ही मठात येण्यासाठी निघालो ना, तसं एक गोष्ट झाली आहे, आनंदाची गोष्ट झाली ती. आणि आय होप्स की ते काम आपलं लवकर झालं पाहिजे. होईल ते नक्की. खूप हॅप्पी झाले. मी म्हटलं स्वामी थँक्यू सो मच, मी तुमच्या रस्त्यालाच आहे आणि तुम्ही रस्त्यामध्येच बरं आहे ना? आम्हाला प्रसाद दिलाय. असं एक मिनिट हं. आम्ही जस्ट घरी आलो आहोत आणि आता मला स्वयंपाक वगैरे करायचा आहे. स्वयंपाकामध्ये मटकीची भाजी करणार आहे, शेवयांची खीर करणार आहे आणि भात चपाती असं आमचं रात्रीचं जेवण असेल. थोडं लेट झालं आहे मला येता येता, 8:30 झाले आहेत आता घरी आणि लगेच स्वयंपाकाला सुरुवात करेल. जास्त वेळ न घेता लगेच स्वयंपाकाला सुरुवात करेल. हो, काय आणलं आहे तू? हे बघा, हे उडणार आहे आणि त्याला सेल रिमोट आहे. अरे त्याला चार्जिंग कर पहिले, ते वरती उडतं. तर बघू कसं उडतंय. विशाल त्याला करते सेट, काय करायचं आहे ते पूर्ण सेट करून मला दाखवा, तोपर्यंत मी स्वयंपाक करून घेते. चालेल? ओ, आपल्याला ना अंगण बनवून झालेलं आहे आपलं आणि आता शेणकाला जायचं आहे. शेण घेऊन आलेले आहे. मी नाही गेले, विशाल गेले. इथे बाजूलाच गोट आहे, तिकडनं आणलंय शेण. आणि आता मी सारून घेणार आहे पूर्ण शेणकाला देऊन. पहिले थोडं झाडू मारून घेते. कसं चिंचेचे पानं उडून आलेत ना, तर मग त्याच्यावरती कचऱ्यावरती कसं करणार ना, असं म्हणून. त्याला फोन लावा होता. हे बघा असं तयार केलंय हे शेण टाकून. चला करू सुरुवात. तर मला येत नव्हतं, मला ताईंनी शिकवलं कसं करायचं. तर त्यांचं काम सोडून आलं आणि सांगितलं मला कसं करायचंय ते, आणि मग मी केलंय. बरोबर काका, पाणी बंद कर विशाल. सकाळी मी 7लाच उठली होती आणि हा शेणकाला दिलेला आहे. ॲक्च्युली खूप मेहनत लागली मला, 2 तास लागले. आता 9:30 होत आलेत तरी माझं काम चालूच होतं. आत्ता संपलं आहे काम आणि अजून आपल्या अंगणाचं भरपूर काम बाकी आहे. जसं जसं होईल तसं तुम्हाला दाखवेल. पण आता हे सारवलेलं आहे, म्हणजे शेणकाला देऊन झालेलं आहे, तुम्ही बघू शकता इकडे. आणि याला पण शेणकाला दिलेला आहे ओट्याला. हे बघा, सुकला नाही, आत्ताच दिला आहे मी. माझं म्हणाल तर माझे हात अक्षरशः शेणाने भरलेले होते, म्हणून मला काही व्हिडिओ घेता नाही आला. पण आता झालं आहे काम माझं आणि आता मी लगेच आंघोळीला जाईल. खूप मेहनत लागते, कंटिन्यू 2 तास लागले हे काम करण्यासाठी. 7 वाजेपासून 9:30 झाले तरी मी कामच करत होते. हे शेण तर आम्ही म्हणजे इकडे गोठ्यामधून आणलं होतं, पण शेण परत कमी पडलं. मग पुन्हा इकडे फार्मामध्ये कसं गाई सरतात ना, तिकडे जाऊन शेण वेचून आणावं लागलं. असं म्हणजे घेऊन यावं लागलं पाटीमध्ये आणि मग शेणकाला करावा लागला. खूप मेहनत आहे मंडळी. जेवढं सोपं बोलायला तेवढं करायला अजिबात नाही आहे. मेंटेन ठेवणं खूप कठीण आहे ह्या सगळ्या गोष्टी. आय डोंट नो पहिल्या बायकांनी कसं केलेलं आहे, कसं मॅनेज केलेलं आहे, बट खूप डिफिकल्ट आहे, खूप कठीण आहे या सगळ्या गोष्टी. आणि खूप वेळ लागतो आणि अक्षरशः दम लागतो करता करता. मे बी मी माझ्या लाईफमध्ये मी या सगळ्या गोष्टी फर्स्ट टाईम करते आहे, तर मला थोडं थकल्यासारखं होतं आहे किंवा जास्त वेळ लागतो आहे. पण ज्या बायका होतात त्यांचं असं एकदम म्हणजे चुटकीभरचं काम होतं हे. आणि खरंच म्हणजे हॅट्स ऑफ आहे त्यांना की कसं मॅनेज करत असतील. अजून पण मे बी गावातल्या बायका या सगळ्या गोष्टी करत असतील, बट रिअली म्हणजे ना हॅट्स ऑफ लेडीज ज्या एवढ्या कठीण कामं करतात. कारण मी 2 तासात मी पूर्णपणे ना थकून गेले आणि आता माझ्याकडनं म्हणजे असं घरातलं काम आवरायची पण इच्छा होत नाही, मी एवढी थकलेली आहे. आणि माझं घरातलं सगळं पेंडिंग आहे आता, तर हळूहळू करेल मी.
आणि तुम्हाला पण दाखवेल. पण हो, आपलं अंगणाचं काम पूर्ण म्हणजे शेणकाला वगैरे प्रॉपर सेट झालेलं आहे. अजून थोडंफार मला काही काम करायचं आहे, ते दुपारी तुमच्यासोबत शेअर करेल. आता मी डायरेक्ट दुपारीच तुमच्यासोबत भेटेल आणि दुपारीच तुमच्यासोबत बोलेल. चला मग आता फ्रेश वगैरे होते. तर मंडळी, सकाळचाच व्हिडिओ मी कंटिन्यू करते आहे. ॲक्च्युली सकाळी शिंकाला केला होता, तुम्हाला दाखवलं थोडंफार कसा केला होता. पण आता अंगण सुकलेलं आहे. आता तुम्हाला दाखवते की कसं दिसते. मस्त हिरवं हिरवं दिसते आणि छान वाटतंय. असं एक पॉझिटिव्ह म्हणजे बघून फील होतं ते. खूप छान वाटतंय. आणि अजून म्हणाल तर आज मला अंगणाचं काम पूर्णच करून घ्यायचं आहे. आणि आज आपल्याला गार्डनचं पण बघू. गार्डनचं झालं तर आजच करू, नाही तर उद्या करू. पण आता सकाळी मी शेणकाला केला, तो ओटा आहे तो पण छान सारवून घेतलेला आहे. आणि आता आपण ज्या साईडनी विटा लावलेल्या आहेत अंगणासाठी, ठीक आहे, म्हणजे विटांचं असं ते डिझाईन करतात बघा, किंवा एक सुरक्षा म्हणून किंवा छान दिसावं म्हणून ते विटा लावतात असं साईडला अंगणाला. तर त्या लावलेल्या आहेत आणि त्याला आपण आता कलर करणार आहोत. ॲक्च्युली विटकरी कलर केला तर अजून छान दिसतो, पण आता घराच्या हिशोबाने जर आपण केला तर व्हाईट कलर पण छान दिसेल ना हो. व्हाईट कलर छान दिसेल, कारण की आम्ही आता चुना आणलाय हां आणि याच्याने आम्ही सर्व विटकरला या चुन्याने कलर देणार हां, आहे. ते खूप छान दिसतं विटाला व्हाईट ना कलर मध्ये. व्हाईट कलर द्यायचा आहे आपल्याला, छान म्हणजे ते असं ॲट्रॅक्टिव्ह दिसेल, छान दिसेल आपलं अंगण. तर मग त्याला आणि आपला जो पेरूचं झाड आहे त्याचा जो ओटा आहे त्याला असा व्हाईट कलर द्यायचा आहे. म्हणजे जे दगड ठेवलेले आहेत त्यांना देणार आहोत. मग ते दिसताना खूप छान दिसेल. तर मग चला आता तो कलर भिजवते आणि द्यायला सुरुवात करते. जास्त वेळ नाही लागणार. आणि बघू, बी पण आणलेले आहेत मी गार्डनसाठी, ते पण तुम्हाला दाखवेल मी थोड्या वेळात. चला आता करूया काम, तुम्हाला पण शेअर करते. हा ब्रश आणलेला आहे आणि तो डब्बा आहे, त्याच्यामध्ये आपल्याला हे चुना मिक्स करायचा. आता टाकायचं. ए पडशी, क्यों मदत करू. हा बघा हा बघा हा बघा हा बघा उठला. ओ शेट, काय अवतार बघ कसा झालाय. बायाजीने बोलवलंय बरं का. त्या बोलत होत्या आरविशला पाठवून दे. आरविश येत का नाही. जातो का, जातो नाही. बायाजीचा फोन आला होता आरविशसाठी. थांबा बघू, दाखव. हां हे बघा असं होतं. हे खाली बसतोय तो, हलवा ना. अजून लागेल आपल्याला, एवढ्यात नाही होणार. तर इकडे बघा तुम्ही, हे बघा असा व्हाईट कलर होतोय. चुना आहे हा. आरविश मदत करतोय ना. हे बघा, आरू आपला ऐकायला तयार नाही. काय मदत करणार आहे सांगा बरं. सिंगल हातमध्येच छान दिसतंय विशाल, माहिती आहे. डबल हाताला तर अजून भारी दिसेल. ठीक आहे. आहे उपवासाच्या चकल्या आणि या काय होईल, काय म्हणता, खारवड्या. चकलीच आयडियाने बनवलं, थोड्या वेगवेगळ्या. अच्छा, म्हणजे गोल गोल पेक्षा हे बरं आहे. हा ना, हा बोंबील सारखे. कलर लागतो हाताला. मावशी माळकरी आहेत ना. पण मला माहिती आहे ना बाई, बोंबील माझ्या आई काय हा ना. रे अरे आरविश, हे बघ विशालला काय केलं आरविशने. हात पुसा, देऊ का कपडा पुसायला. ते कपडा घाता साडीच्या इथं पुसा. हे पोरा आरविश, अरे काय करावं बाई याला मी आता. म्हणून ना काही काम करूशी वाटत नाही. इकडे बघा, तो काय घे ते चिडतायत. लाव पटकन, आजी म्हणतात लाव अजून. लावले शिकू दे त्याला. हा बरोबर लावतो, लाव. लावतोय तो बरोबर. हे बघा, हा हे बघा. बरोबर लावतो ना तो. मग ते काय बरोबर लावतोय तो. त्याचे पप्पा चिडताय त्याच्यावरती आणि तुमचं बघून घेतलं. व्हेरी गुड जॉब आरविश. आरविश ने काम किया. बरोबर लावतो तो. आरविश बहुत अच्छा बच्चा है. झालं आता घ्या. नाही झालं अजून. विशाल व्यवस्थित लावा ना, इकडनं विटांना लावलेलंच नाही पुढच्या साईडनी.
एवढं बाकी आहेत अजून, एवढंच झालं. अरवी शाळू नाही हो, आता भारी होतो, एकदम डार्क झालाय, मस्त होतो. नका टाकू पाणी आता. अरे पण दुसरा अजून लागेल ना. नाही पुरून जाईल ना, अजून भरपूर आहे. आहे इथं म्हणतो आहे म्हणून येत आहे थांब. लक्ष द्यायला ना, मी बाहेरच बसले होते ना, व्हिडिओचं काम करत होते ना. आता मी बाहेरच आहे, माझं लक्षात पावली असतं. होती पण मग मी थोडीशी पडले गोळी खाऊन, पण नाही मला झोप आली. मग घेतले ते हरभरे थोडे राहिले, पण लय कळ लागली माझी. हा ना, आले बाहेर. ते सरळ करून अजून सुकवावे लागतील यांना. हा मी 10 किलो बटाटे आणून ठेवलेत. हा आता बघू आमचा कधी मुहूर्त लागतोय करायचा. किसायला मग किसायला घे. बघू ना, त्या चकल्या पण आवडतात आम्हाला. हा ये ना, हम्म. साबुदाण्याच्या ने ना. साबुदाणा आणि बटाट्याच्या हा येतात मला ह्या करता. थोडेसे करायचे. बाकी एवढं जास्त काही दुसरं जमत नाही, हा. पण ह्या येतात करता. साबुदाण्याच्या चकल्या थोडे सोप्या असतात ना ह्या. अगं देत नाही तू ब्रश. काल केले ना ते हा, ते तांदळाच्या, ते तांदळाच्या आहेत ना. हा, ते तांदळाचे केले. तिला म्हणजे दळून आणले तर पीठ, तर मग घे करून. अच्छा. आज हे उपासाच्या कालते ना 2 किलो बटाटे आणलं. ते पोरे ते शाळेत गेले, पहिले 10 किलो आणले ते संपले का? त्याचे तर झाले, ते अजून आणायला लागतील. आम्हाला जास्त किस लागतोय. हा ना, मोठं फुड्डा भाजीला वापरतात ना. भाजीलाही वापरायचा. सगळे बोलत होते किस असा नाही करत, किस असा नाही करत. हा, काय म्हटलं, असा 2 प्रकारचा किस, ते आपण जसं वेफर्स करतो ना हा, तसे ते लोक किस करतात. हा, हा, आणि मग मी कमेंट सेक्शन मध्ये बोलत होते, सगळ्या बाया विचारत होत्या, हा. पण आपल्या भाजीला वापरतो ना किस असं करून. भाजीलाही बी उपास राहतो ना मला. हा सोमवार उपास आहे, एकादशी आहे, हम्म. चतुर्थी आहे. हा. मग मला ती गोळी खायला लागते ना. हा मग थोडा किस तळायचा, त्याच्यावर मीठ थोडस घ्यायचं हा, आणि खायचं. खायचं ना. हा खाला ना गलासभर पाणी पिताय. हा मग गोळी खायला काय, गोळी तर तशी खाता येते हा ना. ना. उपासाच्या दिवशी एरी खाते चपाती भाजी, हा 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 त्याच्या करता तो किस लागतोय. हा ना, आणि खिचडी केली ना, हा. खिचडी ते थोडा भिजवून टाकला ना, तरी छान होते. हा मग छान होते. थोडा भिजत टाकायचा. भाजी कशी होती काची की याची? किसाची. तुला जाऊ दे आता, केली का मग द्यायला सांगाल तिला, मीच करीत, नाही तर मी बनवेल. चालेल. हा? मावशींनी त्या दिवशी पिठलं बनवलं होतं, लय भारी झालं होतं. घरच्या डाळीचं पिठलं होतं ना ते पण. घरचं डाळ दळून आणेल, पण मी बनवलं ना. हा तिला ती शेजारी आजी होती, शिरसाट आजी. हा हा ते जे दिवशी पिठला केला का तिला बोलवायला लागायचा. हा ना. आई तुझ्या हाताने पिठला केला का मला जेवाय बोलव. बोलवायची मी. हा या कधी माहेरी जायला राहायच्या ना. मग आजी आहे मला जोडी. मी एकटी जेवतच नसतं बाई, मला कोणीतरी माणसंच लागत. हा ना, मला पण नाही जमत एकटीला. नाही असं बोलायला चालायला सगळे कशाला लागलं ना, माणसंच लागत आहेत. हा ना, हे बघा आजीचं सगळं करून झालंय आपल्या मावशींचं. आता विटांना 4 कलर दिलेला आहे. आता चुना आहे तो कलर नाही इकडे, आणि तेवढ्या बाकी आहेत. तुम्हाला आता सूर्यप्रकाशामुळे दिसत नसेल, पण अर्ध झालं तर अर्ध बाकी आहे अजून. दा मी देऊ का? मी देऊ? तुम्ही ते तारीचं राहून घ्या ना, त्याला आवाज द्या ना पियुषला, 2 मिनिटात होऊन जाईल. मंडळी तिकडे तुम्ही बघू शकता कसं दिसतंय. आणि ह्या 4-5च विटा बाकी आहे, पण आपला आरविश आहे ना ब्रश देत नाही आहे माझ्याकडे, स्वतःच करायला बघतो सगळ्या गोष्टी. म्हणून मग थोडं थांबून घेतलं, म्हटलं ठीक आहे हो दे याचंच मनासारखं. आणि आता फक्त ह्या 3-4च विटा बाकी आहेत कलर करायच्या, बाकी केलेल्या आहेत. हे बघा त्याने ब्रश घेऊन टाकला आहे, आणि एक दुसरा मोठा ब्रश आहे, तिने एवढं काय परफेक्ट करायला जमत नाही आहे असं. मंडळी साडीचं कुंपण परत खोललेलं आहे आणि परत त्याचं काम चालू आहे. ॲक्च्युली इथे एक काडी रोवायची आपल्याला, आणि पूर्ण तार आणली आहे, तारमध्ये पूर्ण पॅक करायचं आहे. आणि हो, तुमचे खूप सारे प्रश्न कमेंट्स होत्या की आरती हे छान नाही दिसत आहे, ग्रीन कलरचं नेट लाव, आणि परत साड्यांचं बरोबर नाही वाटत आहे. तर मंडळी कसं आहे, हे फक्त आपलं 2 महिन्यांसाठीच कुंपण केलेलं आहे. काय हो विशाल? कारण पावसाळ्यामध्ये आपल्याला खाली नाही उतरता येणार, तर सगळं पाणी असेल, चिखल असेल. पावसाळ्यात तर राहणार पण नाही ते, हां आम्हाला माहिती आहे, पण आम्ही फक्त 2 महिन्यासाठी करतोय. हो आमचं 2 महिने टिकलं तरी बस. बस आहे. आणि नेक्स्ट इयर बघूया, जर नेट लावायचं असेल तर लावू. कारण आता साडीचं जे कंपाऊंड केलं त्याला 1 रुपया तरी खर्च आला का विशाल? फक्त ही तार आणली ना विकत आपण. हा, ही तारला पैसे लागलेत, ते पण एवढे नाही, काहीतरी 100-200 रुपये लागलेत फक्त. आणि अंगण घालण्यासाठी किती विशाल घेतलेत त्यांनी? अंगण घालण्यासाठी त्यांनी 2,500 रुपये घेतले. 2,500 रुपये घेतलेले आहेत टोटल. आणि तार म्हणजे ते आपलं 3,000-3,000 पर्यंत झालेलं आहे पूर्ण काम.
आणि अजून म्हणाल तर बाकी भरपूर खर्च आपण आतमध्ये भरात पण केलेला आहे, खिडक्यांचा वगैरे, आणि भरपूर जास्त खर्च झालेला आहे. त्यामुळे मग मी ना नेटचा जाळीचा खर्च टाळला आणि साड्यांचा उपाय शोधला. कारण 1 रुपयाही खर्च न करता हे जे साडीचं कुंपण आहे ते आपण घातलेलं आहे. आणि ठीक आहे ना, लगेचच एवढा सगळा खर्च करण्यापेक्षा 1-2 महिन्यांसाठी ह्या साडीचं कुंपण झालं तरी बेस्ट आहे. आणि मी एक ठिकाणी म्हणजे ना इकडे आमच्या माझं काम होतं, तर मी ना तिकडे गेली होती, तर तिथे ना एवढ्या पिकं घेतलेले होते मंडळी. शिमला मिरची होती, काकडी होती, त्याच्यानंतर अजून भरपूर पीक होते, हरभरा सुद्धा होता तिथे. तिथे हे साडीचं कुंपण केलेलं होतं ना विशाल, आपण तिकडे बघितलं खूप तिकडे छान केलेलं ते. खूप छान ते कुंपण सेम असंच कुंपण केलेलं आणि आतमध्ये काही येत नाही. जर बघा ते लोक पीक घेऊ शकतात, तर आपण तर आपलं गार्डन तर फक्त घरापुरतच मर्यादित आहे, तर आपण का नाही ट्राय करू शकता. आर्विश डॉगी आलाय, आर्विश पळू नको, तर आपण का नाही करू शकत. तर मग त्यामुळे मग हे कुंपण मी केलेलं आहे. आणि तुम्हाला समजलंच असेल, मला खर्च नव्हता करायचा, त्यामुळे मग बिना खर्चामध्ये हे सगळं केलेलं आहे मी. आणि अजून म्हणाल तर अजून एक कमेंट होती की चांगलं दिसत नाही, 2 महिन्यासाठी बघू. जेव्हा आपलं स्वतःचं घर होईल ना, तेव्हा तुमचे जे कमेंट्स आहेत, तुमचे जे सजेशन आहेत ना, त्याचा मला खरंच खूप फायदा होणार आहे. जेव्हा आपलं स्वतःचं घर होईल त्यावेळेस, आणि त्यावेळेस मग आपल्याला काय प्रॉब्लेम नाही. आपण जसं आपल्या मनाला हवं आहे तसा खर्च, परमनंट खर्च करू शकतो आपण. शेवटी किती केलं तर भाड्याचा रूम आहे, त्यामुळे ठीक आहे. मला तरी मी भरपूर काही केलं, कोणी एवढं करत पण नाही. मी भरपूर काही करून घेतलेलं आहे. जो रूम मालक आहे तो स्वतः मला बोललेला आहे की तुम्ही आत्तापर्यंत खूप कामं करून घेतले, एवढं आपल्या रूमचं काम अजून आत्तापर्यंत कोणीच नाही केलेलं, तुम्ही जेवढं केलं आहे तेवढं. ठीक आहे मंडळी, त्याच्यातच समाधान आहे. ठीक आहे, पैसे न खर्च करता ह्या सगळ्या गोष्टी होत आहेत. ठीक आहे, तरी खर्च केलेत पण एवढे पण नाही जास्त, आणि मला माझ्या बजेटच्या हिशोबानेच करायचं आहे. ठीक आहे, तुम्ही जे कमेंट्स करता ते मी समजू शकते, आणि मला जे वाटतं ते तुम्हाला आता समजलं असेल. आणि आता बघू, तार लावतायत ते लोक आणि कुंपण करणारे. आजच बघू आपण बियांचं बी टाकून देणार आहे, तर तोपर्यंत थोडंफार घरातलं आवरून घेते आणि तुम्हाला बी पण दाखवते. इथं तुम्ही पाहू शकता, आज ईद ए मिलाद आहे, तर तुम्ही एवढा छान चंद्र दिसतोय, पाहू शकता तुम्ही. तुम्ही तुळस पाहू शकता, छान असा अगरबत्ती, दिवा वगैरे. छान इथं संध्याकाळची दिवाबत्ती, दिवा असं म्हणजे अगरबत्ती लावल्याने त्याचा ते सुगंध येतो घरात, ते खूप छान आणि प्रसन्न वाटतं. किती आर्विश, छोटं चंद्र आहे, छोटं चंद्र आहे. झालंय ते पिठांना कलर केलेला आहे, कसं दिसतंय का? हा बघा मंडळी, विटांना चुना लावला आहे, एकदम छान असं दिसतंय. आता ते बाउंड्री सारखं दिसतंय, एकदम छान. अजून एक हात मारला तर अजून छान दिसेल, ते उठून दिसेल अजून. आणि सकाळी आरतीने जे सारवलं होतं तर तुम्ही पाहू शकता. आणि जर याच्यावर अजून 2दा-3दा जर अजून सारवलं ना, एकदम मस्त तर एकदम परफेक्ट होऊन जाईल, अजून छान दिसेल ते. उद्या आता झाडू मारलं का म्हणजे बसायला उठायला मुली आहे. संध्याकाळ आणि घरातलं आता सगळं आवरलेलं आहे माझं. आणि आता किती 7:30 वाजले आहेत आणि मला स्वयंपाकाची सुरुवात करायची आहे. आता बनवणार मी अंडा राईस, सिंपल पुलाव टाईपच बनवणार, आणि छान लागेल, तो पण टेस्टी लागेल. बनवते मी, नेहमीच बनवते, झटपट होतं. आणि बघूया, आज आम्हाला काय जास्त नाही का, म्हणजे असं चपाती खायची इच्छा नाही म्हणून राईसच बनवणार आहे फक्त. आणि आज सॅटर्डे पण आहे, त्यामुळे नॉनव्हेज तर काय ना काय असायलाच हो, म्हणून मग ही बिर्याणी म्हणजे अंडा राईस बनवायचा आहे असं. तर मग चला आता स्वयंपाक वगैरे करते आणि बोलते तुमच्यासोबत. आज काकींनी दिलं होतं मावशींनी, तर फ्राय करते आर्विशसाठी, विशालसाठी. खूप छान लागतात है ना. तशी पण केलं दिलं ना त्यांनी. तिकडे बघा इकडे राईस बनवते मी. आणि ती छान अशी चकली, हे चकली उपासाची आहेत ना, उपासाची खूप छान आहे, साबुदाण्याचे बनवले ते. तर मावशी आहेत आणि त्यांची सुनबाई एवढे वाळवण्याचे पदार्थ करतायत ना. बटाट्याचे प्रकार त्यांनी भरपूर केले, बटाट्याचा किस केला, बटाट्याच्या पापड्या केल्या, साबुदाणा बटाट्याच्या पापड्या केल्या, आणि तांदळाच्या खारोड्या केल्या, तांदळाच्या चकल्या केल्या, भरपूर प्रकार केलेत त्यांनी.
आणि मी रोज बघते त्यांना करताना. मला बोलतो तू टेन्शन नको घेऊ, तुला आम्ही करून देतो म्हणून. म्हटलं ठीक आहे चालेल, द्या करून, मला तुम्हाला वेळ मिळेल तसा. पण मग असं आहे, म्हणजे बायकांचे सगळ्यांचे कसे इकडे उन्हाळी पदार्थ चालू झालेले. सकाळी 10च्या आत त्यांचं उन्हाळी पदार्थ बनवून स्वयंपाक 11ला तयार, 12 वाजेपर्यंत बायका फ्री इथे. सकाळी 7ला जाऊन कपडे धुवून येते. असं म्हणजे एवढं फास्ट कामं असतात त्यांची, सकाळी लवकर उठतात बायका. तर हे बघा त्यांनी दिलेलं आहे, मग फ्राय केलं मी. आणि आता बघू छानच लागणार. त्या दिवशीच टेस्ट केलेली आहे मी.